गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। सोलापूर जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला विरोध वाढत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह संभाजी ब्रिगेडने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना निवेदन देण्यात आले असून अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे। मात्र वाजपेयी यांच्या कार्याचा पूर्ण आदर असून त्यांच्या नावाने नवीन सभागृह किंवा इमारत उभारून नामकरण करण्यात यावे, परंतु विद्यमान शिवरत्न हे नाव कायम ठेवावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। जिल्हा परिषदेतील सभागृहाला सुमारे 40 वर्षापूर्वी शिवरत्न हे नाव देण्यात आले असून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। संभाजी ब्रिगेडनेही या नामांतराला कडाडून विरोध दर्शवला आहे। शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। 4 दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या बैठकीत हा नामांतर करण्याचा ठराव आला होता व त्यासाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना नावे देण्यासाठी 2002 मध्ये एक शासन निर्णय काढण्यात आला होता। याचा दाखला देत शासनाने 24 महापुरुष आणि नेत्यांची यादी निश्चित केली असून त्यापैकी एक नाव देणे बंधनकारक आहे। या यादीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा समावेश आहे। हे लक्षात घेत त्यांचे नाव सभागृहाला देण्याचा ठराव मांडण्यात आला। यातूनच सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील समर्थक विरुद्ध भाजप समर्थक असे राजकीय संघर्षाचे चित्रही सोशल मीडियावर दिसून येऊ लागले होते। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह संभाजी ब्रिगेडने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे।